निसर्गरम्य असलेलं माहुली गाव. गाव म्हटलं की काही नाही अडीअडचणी असतातच. काही सुखाचे क्षण तर कधी दुःखाचे क्षण असतात. चला पुढे बघूया काय होते ते या गावात. अगं मालकाने निरोप झाला होता, त्याच्या घरला जायचं लाकडं फोडायला. अहो धनी, सकाळच्या पारी काय कुलाडी घासत बसला? घ्या की जरा. होय का सीते, उलट वहीवर आली. रानाचा टाइम झाला ना, जरा भाकरी भाजून देते का? कसली भाकर आणि कसली भाजी. कामात राहिलं तर मिळतं काहीतरी, आमलं का संपलं. त्यांचं ढंग आणि रंग वेगळाच वाटतात हो. बाबा, गाव बदलत चाललंय. बदल सीते, लोक आहेत तशीच आहेत. हे सुमनचं घर. काही वर्षापूर्वी त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं. ती आता तिच्या मुलाबरोबर राहते आणि मुलाला कष्ट करून मेहनत करून ती सोनू, सोनू कुठे आहे तू? पालन पोषण करते. कुठे आहे सोनू? सोन्या, सोन्या, दुपारचं ताट लावून जेव. काही नाही गाई, काय झालंय का? काही नाही.
झालं का गावात? नाही. काय झालं? झालं का काय? एका बरं विचारता? चल, ही पाणी घेतो. तुम्ही तिकडे पोरं आहे. चल. ये इकडे ये ये काय टप्पा इकडे काय म्हणतो तिकडे काय बायला धोंडू तात्या काय करायला तिकडे हो माझा इकडे या त्याला बाबा एकदाच माहिती नाही काय करते काय नाही काय करावं राम 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 काय चाललंय काय नाही काय करावं काय गावातली काय खबर काय ना गावात काय झालं काय झालंय काय कळलं की नाही काय झालं नाही माहित काय झालं काय झालंय अरे देवा आम्हाला पण अजून काय समजलं नाही मग काय तुम्ही कुठं काय ऐकलंय आम्हाला ऐकायला मिळालं चार चौघात समजा गावाच्या खबरी तुम्हाला असतात की अहो, मी सकाळपासून आज राहणार असतो नुसतं कुठं. बघू जाऊन काय झालं का बघूया आपण जाऊन. काय झालं मावशी अहो तो सोनू आहे ना तो अजिबात बोलेनासं झालं बघा. बर बर का बरं काय झालंय काय बाय कळलं घराबाहेर बी जात नाही घरातच चुपचाप बसतोय काय बी कळत नाही मला. या हल्लीच्या पोरांचं काय बी समजत नाही हा पण त्याला बोलतं केलं पाहिजे ना आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चालू असतं कुणाकडे बघत बसायचं का बोलायला पाहिजे होतं पण आता काय माहित काय बोलत होतो सोनू सोनू
दोरी का सोडतो? चाललंय काय पोराचं मग? दोरी का सोडतो? काय राहू अजून लग्न करून झालीच नाही बाई. सुमंत आले भाई बर होतील बर बाकी काय म्हणतात? बेस आहे सीता कुठे? बेस आहे ती गेली तिकडे लागाय टाकला बर सोनू 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 आजची तरुण मुलं मुली भरपूर हट्टी झाली आहे. कुणी मोबाईल वेडे झाले आहे, कुणी अभ्यासाचा तणाव घेत आहे, कुणी प्रेमाचा तणाव घेत आहे, करिअरचा तणाव, कामाचा तणाव असे असंख्य तणाव डोक्यात घेऊन आई वडील आणि परिवार यांचा विचार न करता शेवटी एखादा भयानक निर्णय घेऊन आपलं जीवन संपवून टाकत आहे. या सर्व तरुण मुलामुलींकडे ही मानसिकता येते कुठून? नंतर शिक्षा मात्र होते सर्वांनाच. ही मानसिकता बदलायला हवी. मुलांनी कोणत्याही मानसिक दडपणाखाली न राहता आपल्या कुटुंबासोबत मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपल्या घरातल्यांसमोर व्यक्त व्हायला हवं. तेव्हाच या आत्महत्या थांबतील. आपल्या आजूबाजूला आपण नीट निरीक्षण करायला हवं. काही संशयास्पद हालचाली दिसताच वेळीच त्यांना रोखायला हवं. आपली क्षणाची तत्परता एखाद्याचा संपणारा जीव वाचवू शकतो. तरच आपण स्वतःला होणारी शिक्षा थांबवू शकतो.